ऐक ना. हाय, मी संचिता. हाय, मी ऐश्वर्या. ॲक्च्युली मला या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं. सो मला सांगतेस का नेमकी कसं आहे हे कॉलेज? मावळातील पहिलं महिला महाविद्यालय म्हणून या कॉलेजला ओळखलं जातं. बऱ्याचशा छोट्या गावातल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर सोडत नाही, पण महिला महाविद्यालय असल्यामुळे त्यांना बाहेर शिक्षणासाठी सोडतात व त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहित करतात. तर तूच विचार, हे कॉलेज कसं असतं? चल तुला. हे बघ, इथे प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे पुस्तके आहेत. तसेच संदर्भ ग्रंथ, कादंबऱ्या आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची देखील पुस्तके अवेलेबल आहेत. हे कसले डिपार्टमेंट्स आहेत? हे NSS आणि SW. ह्या अंतर्गत मुलींना व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक चालना मिळते. तसंच NSS कॅम्पमध्ये मुलींना वेगवेगळ्या गावांमध्ये, आदिवासी किंवा ज्या गावात, खेडेगावात ज्या सोयी उपलब्ध नाही त्या गावांमध्ये मुलींना नेलं जातं. त्यांचे कॅम्प भरवले जातात, त्यांना तिथून प्रशिक्षण दिलं जातं. अशा अनेक योजना मुलींसाठी भरवल्या जातात कॉलेजमध्ये. हा आपला कल्चरल. इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होते, नृत्य, संगीत, तसेच निर्भया पथकासाठी इथे आपल्याला प्रशिक्षण दिले जाते. कराटे किंवा आपल्या मुलींच्या संरक्षणासाठी अनेक आपल्याला सोयी उपलब्ध इथे करून दिल्या जातात. यावर्षीची युथ फेस्टिवलची तयारी झाली का? हो मिस. ओके, बेस्ट. थँक्यू. बघ, इथले टीचर्स सुद्धा किती मोटिवेटेड आहे. आपल्याला प्रत्येक क्षणाला, प्रत्येक स्पर्धेला मोटिवेट करत असतात. त्यामुळे आपल्याला देखील एनर्जी मिळते. हे आपल्या कॉलेजचे वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. BA फॅकल्टीसाठी हिस्ट्री, इंग्लिश आणि मराठी हे 3 स्पेशलायझेशनचे आहेत. आणि BCOMमध्ये बँकिंग अँड कॉस्टिंगच्या स्टुडंटसाठी देखील डिपार्टमेंट्स आहेत. TY झाल्यानंतर मुलींना स्किल डेव्हलपमेंटसाठी ट्रेनिंग सुद्धा दिली जाते, ज्यामध्ये फ्री फॅशन डिझायनिंग आणि पार्लरची सुद्धा ट्रेनिंग दिली जाते. काय मग, आवडलं का कॉलेज? खूप आवडलं मला तुमचं कॉलेज. सॉरी, आता कदाचित आपलं कॉलेज